चला काय प्रॉब्लेम आहे लगेच सॉल्व करा विश्वास विश्वास का बघा काय प्रॉब्लेम. चला वेळ घेऊ नका प्लीज. चला वेळ घेऊ नका. तीन षटकांचा सामना आहे. चला एक षटक पॉवर प्लेस आहे. सामना स्टार्ट होतो मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी दाखल झाली आहे जगदीश दुधकर. तीन षटकांचा मॅच आहे. तीन फिल्डर सर्कलच्या बाहेर असतील लक्ष असू द्या पॉवर प्ले मध्ये. गोलंदाज रतन नॉन स्ट्रायकरवरती रतन आहे आणि स्ट्रायकरवरती जगदीश दुधकर. तो गोलंदाज अरुण अरुण बांगर. चला पंच सामना सुरू करा. आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना एक चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. चला सामना स्टार्ट होतोय. आजच्या दिवसातला पहिला सामना. जगदीश दुधकर बीट्स आलेत. पहिला चेंडू बीट आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत. त्यामुळे ही लढत दोन्ही टीम साठी फार महत्वाची आहे आणि जबरदस्त मॅच होणार. चला दोन चेंडू तर बेट झालेत. जगदीश दुधकर प्रहार केलाय. यावेळेस स्क्रीनच्या समोर बॉल एका टप्प्यानं सीमारेखा बाहेर चौकार. लक्ष द्या. बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये ही एक सुंदर मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. आणि आज या स्पर्धेतला अंतिम दिवस मेगा फिनाले. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहिली गोलंदाजी करताना अरुणच्या माध्यमातून. तीन चेंडू डॉट एक चौकार आला म्हणजे 4 बॉल मध्ये अवघ्या 4 धाबा आल्यात. आज
प्रेक्षकांसाठी खरं तर कूलर आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 कूलर, आमचे अध्यक्ष राजू दादा यांच्याकडून 1 कूलर, उपाध्यक्ष 2 आहेत त्यांच्याकडून 2 कूलर. आणि इकडे झेल टिपलाय सुंदर आणि धक्का लागलाय. महत्वाचा विकेट जगदीश दूधकर बॅक टू द डगआउट. तो जगदीश दूधकर सकाळच्या सत्रामध्ये 1 चौकार फक्त लावू शकला. 5 बॉल मध्ये केवळ 4 धाब्याचं योगदान दिलाय. चला प्रत्येक डिंगडॉंग संघ कॅप्टन आणि प्रवीण स्मृती संघ आपला कॅप्टन लगेच उपस्थित करा. यानंतर ती लढत होणार आहे लुजर लुजर. स्वर्गीय काळूबाई राम जाधव यांच्या स्मरणात एक कूलर आलाय. जगदीश दूधकर काकडबा यांच्या वतीनं 1 कूलर आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचं देखील मनापासून आभार. सन्माननीय पप्पू शेठ पाटील यांच्याकडून 2 कूलर आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला मॅच नंबर आपण पाहतो. पहिलं षटक अरुणचं काय सुंदर राहिलंय. जगदीश सारखा विस्फोटक खेळाडू शांत ठेवला आणि त्याचा अंत केला. 5 चेंडू मध्ये 4च धाबा दिल्यात. पहिल्या षटकाचा अंतिम बॉल. फटका चांगला आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु कॅच होऊ शकली नाही. 1 धाव तर पूर्ण झाली, दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 6 धाबा. बॅटिंग करताना या ठिकाणी टीम नेविकार आहे. हायस्ट टोटल जास्त संघाच्या नावावरती होता 102 धाबा. तो संघ पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धाबा करतोय. 1 गडी बाद. ओव्हर नंबर सेकंड. गोलंदाज चला गोलंदाजचं नाव तिकडून पाठवून द्या. हरी हरड. हरीश हरड गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये सेकंड ओव्हर. चांगला बॉल गुडलेन स्पॉटला होता, पडल्यानंतर मात्र डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हर मध्ये केवळ 7 धावा आल्यात. बघा या संघामध्ये जबरदस्त 2 प्लेयर कमी होते, 3 प्लेयर कमी होते, त्यामुळे यानंतरची लढत होणार आहे. लक्ष असू द्या. संघ गंगा एंटरप्राइजेस आणि निबिकर आहे. सध्या मॅच चालू आहे. प्रवीण स्मृती आणि प्रतीक डिंगडॉंग. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स वाढताय. टीमची टोटल 7 धावा. 7 धावा झाल्या. 7 धावा झाल्या स्कोरबोर्ड होती. हा फटका छान आहे ऑन साइडला. वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं पहिला षटकार आजच्या सकाळच्या सत्रामधला.
षटकार आला. बॅट्समन तुम्ही पाहतायत रतनच्या बॅटमधून आणि ते प्लेड ऑन. बॅटची एज लागली त्यानंतर स्टंप उखाडले गेलेत आणि धक्का नंबर 2. रतन देखील माघारी परतलाय. ज्या रतननं एक षटकार मागच्या बॉलवरती दाखवला तो देखील बाद झालाय आणि टीमची टोटल आता 2 गडी बाद, फक्त 13 धावा. हरेशनं बॉल फेकले. एकूण आतापर्यंत 3 चेंडू 7 धाबा दिलेत तर 1 विकेट घेतली. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा. काय सुंदर गोलंदाजी होती. नवीन बॅट्समन आलाय निनाद. क्रॉस बॅटेड खेळतोय. चांगला फटका पाठीमागे आलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. चला बऱ्याच साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. स्विच हिट. चांगला फटका सकाळी सकाळी. काय सुंदर बॅटिंग आहे. पहिला बॉल चौकार. त्यानंतर निनादनं डबल चौकार ठोकलाय. पहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्यानंतर बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोनू दादा बायले यांचं आगमन झालंय. वेलकम सोनू बायले साहेब. या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. शेवटचं बॉल फेकण्यासाठी अद्याप पुन्हा पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी खराब गोलंदाजी. सुरुवातीला 3 चेंडू लगातार 3 चौकार दाखवले. दुसरीकडे निनाद पावशे मधून 3 चौकार. मिन्नात पावशे खरं तर काकडवरचा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग मिन्नात पावशेनं केली आहे आणि धावसंख्या 2 षटकामध्ये 27. पहिल्या ओव्हरमध्ये 6 होत्या. 21 धाबा खर्च झाल्या.
चला आता एकत्र येऊ नका, शेवटचं अंतिम षटक आहे. यावेळीचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. शेवटचं अंतिम षटक आहे. चौकाराबरोबर टीम टोटल 31 रन. तसेच प्रतीक डिंगडॉंग दोन्ही कॅप्टन लगेचच टॉसडिया इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. चांगला फटका हवेत ते क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चाललाय, सीमारेषा बाहेर षटकार. दिवस गाजवलाय म्हणजे सुपर संडेचा त्याचा सुपर धमाका होणार. आज दिवसभर तो चर्चा करणार, त्या प्रकारे त्याने बॅटिंग केली. 3 चौकार 1 षटकार ही त्याची ताकद आहे. रेग्युलर मध्ये देखील त्याने चांगला खेळ केला, परंतु आज 40+ मध्ये उतरल्यानंतर एवढी सुंदर बॅटिंग. मिन्नाथ पावशे यावेळीचा बॉल हवेत, शतक्षक फार दूर आहेत, पोचू शकणार नाही. तोपर्यंत 2 धाबेचा पूर्ण 2 धाबा प्रयत्न केला आणि 2 धाबा पूर्ण झाल्या. 2 धाब्याचा संघ आपण पाहतो पोहोचलाय 40 धाबा. 40 धाबा स्कोरवरती लागल्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. नाथ पावशे स्विच इट, काय फटका आहे बघा. सुंदर बॅटिंग. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. यासाठी तर आम्ही सांगत असतो की सराव हा माणसाला परिपक्व करत असतो, आणि मिन्नाथ पावशेचा सराव तुम्ही पाहिलाच आणि बॅटिंगच्या द्वारे की त्याचा किती सराव आहे हे दाखवून दिलंय. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की प्रत्येकानं प्रॅक्टिस केल्याशिवाय क्रिकेट खेळू नका. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. काय बॅटिंग आहे. 4 चौकार 1 षटकार. 24 धाबा खेळत आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण इनिंग. 44 धाबा स्कोरवरती लागलेत. सुरुवातीला असं वाटलं की जगदीश दुधकर आउट झाल्यानंतर संघ जेमतेम 30-35 पर्यंत पोहोचेल, परंतु मिन्नाथ पावशेचं कौतुक करायला लागेल. व्हाईट बॉल. धाबा संख्या 45. का बॅटिंग एकदा जोरदार टाइम मिन्नाथ पावशेसाठी, आणि कदाचित इथे
पंचांनी इशारा केलाय ओव्हर स्टेपचा नो बॉल म्हणजे 1+6 7 धावा आणि या 7 धाबे बरोबर अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना मैदानावरती निविका राय संघाचं 52 धाबा. 4 चौकार 2 षटकार आणि आता फ्रीट. मिन्नत पावशे जगदीश जरी लवकर बाद झाला असेल तरी सुद्धा त्यानं आपल्या टीमसाठी काय जबरदस्त कामगिरी केली आहे. 7 बॉल मध्ये 30 धावा. आताचा चेंडू डीप राहिला आणि डॉट आलाय. पहिलं सत्र समाप्त झालंय. एकूण टोटल जर तुम्ही पहिली धावपडकावरती बॅटिंग करताना झालं ते 52 धाबा आणि 53 धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये असेल गंगा एंटरप्राइजेस टीम. चला लगेच वेळ घेऊ नका. थोडंसं प्रत्येकाने सहकार्य करा. स्पीडअप करा. थोडा स्पीडअप. बाकी निविका राय संघ आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. घेऊ नका वेळ कारण आता वेळ आपल्याकडे नाहीये. यानंतर टॉस केला जाईल. लेट प्रवीण स्मोती आणि प्रतीक डिंगडॉंग कॅप्टन असतील तर लगेच या. आलेले आहेत दोन्ही कॅप्टन लगेच आलेले आहेत. चला या. प्रवीण स्मोती संघ कॅप्टन या. श्यामदादा भंडारी टॉस करतील. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी जॉईन झालेत. चला चला टीम निविका राय टीम मीटिंग नको प्लीज. आपण मिन्नत पावशे गुड बॅटिंग. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. चला जगदीश थोडा सहकार्य करा. थोडा स्पीडअप मध्ये आपण खेळ करा कारण बरेच मॅच बाकी आहेत आपले. लेट प्रवीण स्मृती संघ टॉस इंग्लंड आणि प्रथम स्वीकारला या ठिकाणी फिल्डिंग. प्रत्येक डिंगडॉंग संघ लक्ष द्या. तुम्हाला बॅटिंग करायची आहे त्यामुळे आपण आपले प्लेयर घ्या आणि लगेच डगआउट बॉक्सच्या दिशेने जा. सर्व खेळाडू आपण डगआउट बॉक्सच्या दिशेने जा कारण तुमचा सामना लगेच होणार आहे. चला आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. खरं तर छत्रपती शिवरायांचं पूजन करून आपण या स्पर्धेची सुरुवात केली. कपाळी केशरी गंध आम्हा शिवछत्रपतींचा छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा. कारण जगामध्ये 8 मोठे शत्रू होते. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज अशा प्रकारच्या 8 जगातले मोठे शत्रू एकाच वेळी 8 दिशांना नामहरण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. बरेच सारे प्रेक्षक सकाळी आम्हाला जॉईन झालेत. सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. मलंगड प्रीमियर लीग तुम्ही सध्या पाहता. 40+ एक चांगली संकल्पना आहे. एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना सातत्याने प्रत्येक ठिकाणी असते आणि आज मलंगणामध्ये देखील ती निभावली जाते. कारण 40+ 40 वर्ष ओलांडल्यानंतर खरं तर बरेच खेळाडू निवृत्ती घेतात आणि मग घरी बसतात. त्यांचा फिटनेस लेवल फार कमजोर पडतो. त्यामुळे आता या 2-4 वर्षामध्ये आपण पाहिलं की 40+ क्रिकेट आलं आणि त्यांनी सांगितलं की एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना त्यांची आहे. खरं तर प्रत्येकाला फिटनेसची आवश्यकता आहे. पूर्वी लोक 90 ते 100 वर्ष जगायची. आता फार कमी आहे. 60, 50, 55 बरेच सारे 40 पर्यंत पोहोचतात. त्यामुळे याचं एकच कारण आहे की तुमचा फिटनेस लेवल जे तुम्ही आहार करता ते तुमचं योग्य नाही. आणि खरं तर तुम्ही प्रत्येकाने योग्य आहार केला पाहिजे आणि खास म्हणजे तुमचा फिटनेस लेवल. त्यासाठी तुम्हाला क्रिकेट खेळा किंवा जिममध्ये जा, वॉकिंग करा, जॉगिंग करा, जे जमेल ते करत राहा. सकाळी योगा केला तर बेस्ट आहे. जाऊया दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. जिंकण्यासाठी 53 धाब्याचं लक्ष. सलामी जोडी भोलानाथ आणि हरेश आलाय. हे दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत.
जगदीश दुधकर बॉलिंग ट्रॅक मध्ये पहिला बॉल आणि पहिला वार केलाय. 53 धाब्याचा पाठलाग आम्हाला करायचंय हे सांगितलंय भोलानाथनं आणि सांग सांग भोलानाथ हा सामना तुम्ही जिंकाल का आणि त्याने होकार दिलाय पहिल्या बॉलवरती षटकार. सकाळी सकाळी सांगितलं की ही मॅच मला जिंकायची आहे. जगदीश दुधकर वरती प्रहार केला. पहिला बॉल त्यानं आक्रमकतेने षटकार ठोकलाय. पुढून मारण्याचा प्रयत्न होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु एक धाव कंप्लीट. सिंग बरोबर टीमची टोटल 7 होती. चेक करायचं. यस चेक करूया. पंचाचा इशारा आलाय की बॅट्समन जेव्हा पुढे गेला त्याची जेव्हा डायरेक्ट हिट झालं तेव्हा परफेक्ट तो क्रीज मध्ये आलाय की नाही ही गोष्ट आता इथे चेक केली जाईल. प्रवीण स्मृती आणि प्रतीक डिंगडॉंग मध्ये मॅच होणार. त्यानंतर पूनमताई वर्सेस श्रवण 11 यांच्यामध्ये मॅच होईल. जर आपण ऐकत असाल पूनमताई 11 संघाचे प्लेयर्स आणि श्रवण 11 संघाचे प्लेयर्स आपला मॅच त्यानंतर होणार आहे आणि त्यानंतर ध्रुव 11 वर्सेस दिव्यांश 11. यस सेफ आहे बॅट्समॅन. एक धाव कंप्लीट झाली. पॉपिंग क्रीज मध्ये ऑलरेडी पोहोचले आणि खरं तर एक धाव मिळाली. धावसंख्या 7 होती. एक सिंगल घेतली. सर्व प्रेक्षकांना आज कालच्या दिवशी खरं तर आम्हाला जेवण मिळालं होतं. अन्न पूर्ण ब्रह्म मानलं जाते आणि खरं तर अन्नदाते होते. कालच्या दिवसामध्ये सन्माननीय गणेश शेठ वायले वसार यांच्या वतीनं जेवण आलं होतं आणि मलंगड प्रीमियर लीग जी तुम्ही पाहताय बॉल चांगला फटका देखील हवेमध्ये शतक्षक पोहोचलेत आणि झेल ड्रॉप 2 धाबा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. 3 धाबा देखील कंप्लीट होत आहेत. जिथे झेल होती तिथे कॅच ड्रॉप. 3 धाब्याने संघ पोहोचलाय. 10 या धावसंख्येवरती. संपूर्ण ट्रॉफ्या ज्या तुम्ही पाहताय त्या मला पुरस्कृत केल्यात. त्याचबरोबर संपूर्ण संघांच्या टी शर्ट ज्या पाहताय त्या पुरस्कृत केलेत सन्माननीय मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश दादा गायकवाड यांच्या वतीनं. त्यानंतर आम्हाला या ठिकाणी जी पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. यावेळेचा फटका चांगला. बॉल चाललाय पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या पार चौकार आणि चौकारानं टीमची टोटल सध्या 14 या धावसंख्येमध्ये. पाणी आम्हाला पुरस्कृत केलंय पप्पू शेठ वायले यांच्या वतीनं. त्यानंतर विश्वास दादा बायले सचिव आहेत जे 40+ त्यांच्याकडून पाणी आलंय. बॉल आम्हाला पुरस्कृत केलेत राजेश दादा भोईर मच्छीवाला. त्यानंतर आमचे बळीशेठ पाटील नेवाई आणि नरेश शेठ भोईर नेवाई यांच्याकडून आम्हाला संपूर्ण बॉल पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यानंतर जे स्टंप तुम्ही पाहतायत ते गणेश शेठ मात्रे भालगाव यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यानंतर 2 कूलर आम्हाला पवन शेठ पाटील मांगरुल यांच्या वतीनं देण्यात आलेत. पप्पू शेठ पाटील मांगरुल यांच्या वतीनं 2 कूलर आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. त्यानंतर जय महाराष्ट्र लस्सीवाला यांच्याकडून आम्हाला देणगी स्वरूपाने प्राप्त झाले त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आमचे बाबूशेठ जाधव नानूशेठ जाधव नैवालीगाव यांच्याकडून आम्हाला सहकार्य आलंय. जगदीश दादा दुधकर ज्यांच्याकडून 1 कूलर आलाय. कृष्णा मडवी यांच्याकडून 1 कूलर आलाय. अमित शेठ चिकणकर यांच्याकडून देखील आम्हाला देणगी स्वरूपामध्ये मदत मिळाली त्यांचं मनापासून आभार. योगेश दादा मडवी रामचंद्र मडवीचे त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य आले. कैलास शेठ शेंद्रे यांच्याकडून देखील आम्हाला मोठं सहकार्य मिळालं. अविनाश शेठ सावी यांच्याकडून देखील आम्हाला सहकार्य आलंय. शबल शेठ सावी यांच्याकडून आम्हाला मोठं सहकार्य मिळालं. रामदास शेठ डोणे यांनी देखील फार मदत केली सर्व. त्यानंतर आमचे रवी शेठ पाटील सरपंच यांच्याकडून देखील आम्हाला सहकार्य मिळालंय. त्यानंतर सुखदेव शेठ वायले अशोक दादा भाग्यवान यांच्याकडून संपूर्ण शाळा आहेत. त्यानंतर प्रभास शेठ भोईर यांच्याकडून देखील आम्हाला फार मदत मिळाली. त्यानंतर आमचे चैनू शेठ जाधव जी मॅन ऑफ द सिरीजची सायकल आहे ती पुरस्कृत त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आमचे अमित साहेब सोनामणे यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळालंय. त्यानंतर आमचे विशाल दादा जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून आम्हाला 2 शूज आलेत. खरं तर शूज आम्हाला पुरस्कृत केलेत. त्यानंतर सुरकादे ट्रॉफी यांच्याकडून आम्हाला मोठ्या पाहुण्यांसाठी सन्मान चिन्ह आलेत.
त्यानंतर आमचे जगदीश मात्रे यांच्याकडून कुशवली यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळाले. शेठ कांबरी यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर संजय शेठ मास्टर यांचं देखील मोठं सहकार्य आणि सुभाष गायकर साहेब यांच्याकडून देखील आम्हाला फार मोठं योगदान मिळालं. वसारचे त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य आले, त्यांचं मनापासून आभार. सर्वांचा मी मनापासून आभार करतो. पहिल्या बॉलच्या षटकामध्ये धाबा 15 आल्या. काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. 53 धाब्याला उत्तर देताना जबरदस्त सुरुवात झाली. 12 बॉल 38. पडून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. रतन आलाय बॉलिंग ट्रॅक मध्ये. रतन पाटील बॉलिंग ट्रॅक मध्ये. रतन मात्रे चांगला बॉल टॅप केल्यासमोर पॉइंटला खेळाडू येतील तोपर्यंत एक सिंगल घेतली. सिंगलनं काहीही फरक पडत नाही, टार्गेट मोठं आहे 53 धाब्याचं. आणि आता उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 37 धाबा. दहा चेंडू 37 धाबा. चला नेक्स्ट मॅचचे खेळाडू आपण रेडी राहा. लेट प्रवीण स्मृती आणि प्रतीक डिंगडॉंग संघ. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं काही फरक पडत नाही. तिसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. आज मिन्नात पावशेचा दिवस आहे. विकेट पडली की सगळे एकत्र येऊ नका प्लीज. नरेश बुवा नरोबुवा नरोबुवा गायकर बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज झालाय. बॅटिंग ट्रॅक खरं तर मागच्या फटका चांगला मिड विकेटला परफेक्ट बसला बॅटच्या मधोमध. आणि काय टायमिंग होतं. सहज त्यानं मिड विकेट क्लिअर केलं षटकार. षटकार आला नेहरूबुवाच्या बॅट मधून, कारण त्याच्या गोलंदाजीत त्याच्यावरती प्रहार केला. त्याचा वचपा तो आता मैदानाच्या आतमध्ये काढतोय. एक षटकार आला. षटकाराबरोबर टीमची टोटल 24. 29 ची आवश्यकता. पुन्हा त्याच दिशेनं यावेळेस मिड विकेटला चाललाय बॉल. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलणं कठीण आहे आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. संघ बरोबर टीमची टोटल 25. 28 धाबीची गरज आहे. 7 बॉल 28. यावेळेस समोर प्रहार केलाय ऑन साइडला डोक्यावरनं लॉंग ऑनच्या सीमा पार षटकार. संघर्ष अभी बाकी आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 22. शेवटचं अंतिम षटक. आता गरज आहे ती जिंकण्यासाठी.
22 तर या ठिकाणी डीजे थोडा आवाज द्या डीजे. हॅलो चेक वायरवाल्या माईकला द्या. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती मैदानावरती. हॅलो चेक 22 अंतिम षटक बाकी आहे. मिथुन ठोंबरे पहिला बॉल चांगला होता. समोर खेळतात नरुबुवा. एक धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. आता 5 बॉल मध्ये करायचे त्या 21 धावा. 5 चेंडू आणि 21 धावा. चला शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. आता मिथुन ठोंबरेचं हे षटक. त्यानंतर होणारी लढत मैदानाच्या आतमध्ये प्रवीण मोती आणि प्रतीक डिंगडॉंग. यावेळीचा बॉल फलंदाज बीट झालेत. पाठीमागे जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी डॉट बॉल आलाय. 4 बॉल आता 21. सामना आता कठीण होत चाललाय. टीम गंगा एंटरप्राइजेस संघाच्या बाजूनं 4 बॉल. सुरुवातीला 2 तरी षटकार 2 बॉल मध्ये खेचावे लागतील. फटका आडव्या बॅटनं खेचलाय मिड विकेटला. बॉल चाललाय डीप मध्ये. बॉल फील्ड होणार. एक सिंगल मिळाली. तर राहिले 3 बॉल आणि 20 धावा. सामना एकतर्फा आता निबिकर आहे संघाच्या बाजूनं. फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली. चला शेवटचा अंतिम बॉल आहे. आता सामना पूर्णपणे एकतर्फा आहे. जो म्हणजे या मॅच मध्ये निबिका राय संघ लगातार 2 मॅच जिंकलाय. अभिनंदन संघाचं. हार्ड लक टीम गंगा एंटरप्राइजेस. चला लगेच मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचंय. टीम प्रवीण स्मृती टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा.